राधे राधे सगळ्यांना. मी जेव्हा यूट्यूबवर स्क्रोल करते किंवा इंस्टाग्रामवर रील्स स्क्रोल करते, सो त्यावेळेस आहे ना मला खूप सारे काय म्हणू शकतो आपण, एकसारखे व्हिडिओज दिसायला येतात किंवा एकसारखे असे व्हिडिओज दिसायला येतात की जे की माझ्या फील्डशी कुठे ना कुठे रिलेटेड आहेत. किंवा आता नवरात्र चालू झालेली आहे, बरोबर आहे, कालपासून नवरात्र चालू झाली. सो असे काही व्हिडिओज मला आले सजेस्टेड व्हिडिओमध्ये की ज्यात देवाची किंवा कुठल्या देवीची साधना कशी करायची किंवा त्यांना प्रसन्न कसं करायचं म्हणण्यापेक्षा की कुठल्या मंत्रांनी साधना करायची किंवा कुठल्या यानी साधना करायची. सो गाईज, हा आजचा व्हिडिओ जो मी बनवते आहे हा त्याच्यावरच बनवते आहे. माझी तुम्हा सगळ्यांना हात जोडून मी विनंती करते सगळ्यांना की अशा कुठल्याही व्हिडिओवर विश्वास ठेवून प्लीज तुम्ही साधना नका करू किंवा असा कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवून प्लीज तुम्ही अशा कुठलीही प्रकारची साधना नका करू किंवा कुठल्या मंत्राला जागरूक नका करू. कारण कुठला मंत्र कसा इफेक्ट करतो हे तुम्हाला अजिबातही माहिती नाही आहे. तुम्हाला जो मंत्र तुम्ही ते ऐकून यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर मंत्र ऐकून तुम्ही जर का तो ट्रायल घ्यायला गेलात किंवा ते मंत्र जागरूक करायला गेलात आणि तशी ती साधना करायला गेलात, त्याचा इफेक्ट तुमच्यावर, तुमच्या फॅमिलीवर, तुमच्या मेंटल स्टेटवर काय होईल, हेल्थवर तर होईलच, बट तुमच्या मेंटल स्टेटवर काय होईल ना याची तुम्ही इमॅजिनही नाही करू शकत. सो हे कशामुळे होतं की तुम्ही जो मंत्र म्हणत आहात, तुम्ही जे काय कुठल्या एखाद्या मंत्राला तुम्ही जागरूक केलेला आहात किंवा एखाद्या कुठल्या देवाची किंवा कोणाची तुम्ही साधना करत आहात, ती किती पॉवरफुल आहे ते तुम्ही स्वतःमध्ये ती पॉवर सामावू शकता का? जे मंत्र आहे त्याची एनर्जी तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेऊ शकता का हे तुम्हाला माहितीच नाही आहे. आणि यासाठीच असा कुठला मंत्र म्हणताना किंवा अशा कुठल्या देवाची साधना करताना तुम्हाला एका गुरुच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय प्लीज असा कुठल्याही मंत्राला सिद्ध नका करू, कारण त्याचा इफेक्ट तुमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे होऊ शकतो. हा आजचा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा रिझन फक्त एकच की त्याचा इफेक्ट तुमच्यावर कसा होईल, तुम्ही काय कर्म आहे, तुमचे प्रेझेंट लाईफचे जे कर्म आहेत ते तर तुम्हाला माहिती आहे, बट प्रिव्हियस लाईफचे तुमचे काय कर्म आहे ते त्याचं तुम्हाला माहिती सुद्धा नाही आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. काय बऱ्याच लोकांना असं वाटतं की या मंत्राला सिद्ध करून घेऊ, या देवाला सिद्ध करून घेऊ आणि आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नाही, जर का तुम्हाला ते प्रॉब्लेम भोगावे लागणार आहेत या लाईफमध्ये तर ते तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. तुम्ही कुठलंही काही करून तुम्ही ते स्वतःपासून ते प्रॉब्लेम दूर नाही करू शकत किंवा जे तुम्ही प्रिव्हियस कर्म केलेले आहेत त्याचे रिझल्ट तुम्हाला भोगावेच लागणार आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जर का ते तुम्ही नाही भोगले ना तर त्याच्यासाठी तुम्हाला रिबर्थ घ्यावं लागेल. सो इट्स बेटर ना की याच बर्थमध्ये तुम्ही ते प्रॉब्लेम्स फेस करून घ्या. जेवढे काय प्रॉब्लेम्स येत आहेत, जेवढे काय इश्यूज तुम्ही फेस करत आहात तेवढे सगळे याच बर्थमध्ये फेस करा. होपफुली तुम्ही कुठलाही मंत्र सिद्ध करण्यापूर्वी जो नॉलेजेबल पर्सन आहे, ज्ञानी व्यक्ती आहे त्या विषयात, त्याचं मार्गदर्शन घ्याल आणि त्याच्याशिवाय कुठल्याही मंत्राला हात घालू नका, मंत्र सिद्ध करण्याला हात घालू नका असं मी म्हणेन. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. राधे राधे.